पुढील सामना आपण पाहणार आहात। अर्थात एका बाजूला संघ आहे बेलपाडा आणि त्याच्या आगे चौस संघ खेळत असताना पाहायला मिळतोय। मॅचला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करण्यात येईल आणि या आपण या महत्त्वाच्या सामन्याकडे वळतो त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय रोहित याला, ज्याने आपण पाहिलं तर 1 धाव आणि 2 विकेट त्याच्या एका षटकामध्ये पाहायला मिळाल्यात। सेकंड मॅच विनर वर्सेस विनर आणि हाय स्कोरिंगला आपण शेवटच्या मॅच मध्ये जाताना पाहणार आहोत। जो संघ सर्वाधिक धावा काढेल, मागच्या मॅच मध्ये 20 धावांचा उल्लेख आपण केला। सध्या आपण सामना पाहत आहे बेलपाडा 11 बेलपाडा आणि त्यांच्या विरुद्ध चौक। मागच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकला, 17 मध्ये जयेश भोसले सरांना आपण ऐकलं। 10 संघ आज देखील खेळतात आणि सध्या आता शेवटचे काही सामने शिल्लक राहिले, त्याच्यानंतर 2 मॅचेस पूर्ण करायचे आहेत। त्यामुळे अगोदर बाय प्राप्त ठरलेला दादरपाडा संघ आता आपण तयारीत राहा, त्याच्यानंतर तुम्हाला पुढची मॅच खेळायची। जासेही संघ हेच म्हणत असतील की धावा कमी काढल्यात। विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाने एका ओव्हर मध्ये सामना फिनिश केला। दमदार बॅटिंग साईश आणि भूषण यांची पाहायला मिळाली। त्वरित सामन्याला सुरुवात करूया। मैत्री चषक आपण पाहत आहे, या स्पर्धेचे मुख्य आयोजक करण मडवी व चैतन्य पाटील ज्यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धा आपण पाहत आहे। राधेचं सुंदरसं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये रंगलाय पावसाळी रब्बर बॉलचा हा थरार। आज 3ऱ्या दिवसामध्ये आपण प्रवेश केला स्पर्धेचा। दमदार स्पर्धा, सर्व प्रेक्षकांचं मन वेधणारी स्पर्धा म्हणूया आणि त्या स्पर्धेचा बोलबाला सध्या आपण पाहत आहे। सामन्याला करूया सुरुवात। बेलपाडा संघ टॉस जिंकला, प्रथमतः ते करतात बॅटिंग। चौक संघ फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं षटक आहे, नैनेश आलाय पहिला बॉल। नैनेश यांचा वेगवान पाहायला मिळाला। प्रसाद आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न त्यांना करायचा होता, पण परफेक्ट बॅट वरती बॉल आला नाहीये। एक सिंगल या बॉल वरती। अगोदरच्या मॅच मध्ये देखील टॉस विनोद स्पोर्ट्स गावठाणनं जिंकला, त्यांनी प्रथमतः बॅटिंग केली। रन्स त्यांच्या झाल्या नव्हत्या, पण इथे देखील तोच निर्णय। प्रसाद पाटील, आशिष कडू दाखल झालेत। मागच्या मॅच मध्ये चांगलीच बॅटिंग केली आशिषनं, 48 धावा त्यानं कुठून काढल्या। सध्या आशिषला आपण स्ट्राइक एंड वरती पाहताय। बॅटचे एज, मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग, एक सिंगल कंप्लीट करण्यात आले। दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात, ती मिळणार नाहीये। फक्त एक सिंगल, 2 बॉल मध्ये 2 सिंगल आल्यात। स्पर्धेचा विचार केला तर पहिल्या दिवसातून युवी स्पोर्ट्स अलिबाग दाखल झाले अंतिम 5 मध्ये। कालचा दिवस वरद 11 टाकीगावच्या नावावरती राहिला। आज 2 सामने वरद 11 जासी संघाने जिंकलेत आणि सध्या आपण दुसरा विजय या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाला मिळणार आहे। 2 बॉल मध्ये 2 सिंगल। आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं। प्रसाद पाटील च्या बॅट मधून आता तडाखा, सीमा पार षटकार। सुरुवातीच्या 3 बॉलचा खेळ आपण पाहिला। सुरुवात 2 सिंगल न झाली, पण त्याच्यानंतर आलाय षटकार। यावेळी तशा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, बॉल येईल डॉट। मागच्या बॉलवरती षटकार मारला प्रसादनं। नेहमी तो शक्तीचं प्रदर्शन करतो, शक्ती जनरेट करतो आणि त्याच्यानंतर तो फटके खेळतो। पावसाळी रबर बॉल आहे, इथे टायमिंग न देखील षटकार पाहायला मिळालेत। धाव फलकावरती 8 धावा, 4 बॉलचा खेळ संपलाय। नैनिशचा पुढचा बॉल, अतिरिक्त बाउन्सर, मोठा बाउन्सर आहे, त्याच कारणास्तव अंपायर्स वळलेत। व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा रन। एक्स्ट्राच्या साहाय्याने धाव फलकावरती 9 लागतायत धावा। कदाचित मागच्या मॅचच्या धावसंख्येचा उच्चांक ओलांडला जाईल, कारण रन्स तेवढ्या नव्हत्या। अगोदरच्या मॅच मध्ये आपण फक्त 20 धावा पाहिल्या। सध्या 9 धावा धाव फलकावरती बेलपाडा संघाच्या पाहायला मिळतात। प्रसाद तयार, बॅटचे एज, टॉप एज, वरचा भाग लागलाय। मागच्या दिशेने बॉल फ्लाय झालाय, क्षेत्ररक्षक अडवू शकले नाहीयेत बॉलला। शेवटी बॉलनं सीमा गाठली चौकाराची। मिळतील धावा प्रसाद पाटीलला 4।
4 धावा मिळाल्या. 4 धावेनं धावफलक पुढे जाईल. धावांची गती आपण पाहत आहे. बिनबाद 13 रन्स. चांगली बॅटिंग आज दोन्ही सलामीवीरांनी दाखवली. अगोदरच्या मॅच मध्ये आशिष कडूचा तडाखा राहिला, परंतु सध्या प्रसाद चांगली बॅटिंग करतायत. या मॅच मध्ये महत्वाचा सामना, इथे विजय मिळाला, धावा जास्त राहिल्या तर शेवटची मॅच खेळतील. आडव्या बॅटनं डीप मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा खेळून काढल्या. फटका क्षेत्ररक्षक तैनात. हलकीशी मिस्टेक झाली आणि तो बॉल लगेच सावध झाले. खेळाडू पकडला आणि त्यानंतर एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ आपण सध्या पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 14 धावा पाहायला मिळतात. प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिला. आज सुट्टीचा दिवस नाहीये, पण तो अनेक प्रेक्षक सध्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती, स्मार्ट मोबाईल वरती ही स्पर्धा कव्हर पाहतायत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही घर बसल्या स्पर्धा पाहताय. अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. तथा प्रत्येक दिवसामध्ये प्रेक्षक क्रीडांगणामध्ये देखील येताना पाहायला मिळाले होते. कालचा दिवस सुट्टीचा होता. प्रेक्षकांना जसा वेळ मिळाला तसे प्रेक्षक क्रीडांगणामध्ये आले. मॅचला एन्जॉय त्यांनी केलं. क्रिकेट म्हटला तर नेहमीच प्रेक्षकांना आनंद देणारा खेळ राहिलाय. सध्या त्या क्रिकेटचा मनमुराद आनंद प्रेक्षक लुटतायत. त्यांचं आपण स्वागत करतो. पहिल्या षटकामध्ये आल्यात 14 धावा. अद्याप 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकामध्ये साहिल दाखल झालाय. साहिल जसा आलाय तसाच पहिला बॉल त्याचा स्वागत करत असताना प्रसाद पाटीलच्या बॅट मधून लांबलचक फटका, षटकार. पहिल्या मॅच मध्ये 20 धावा मोठा स्कोर होता. त्याच्यानंतर आता 7 बॉल मध्येच 20 काढल्यात. त्यामुळे आता म्हणूया या मॅच मध्ये जिंकणारा संघ शेवटची मॅच खेळेल. कारण अगोदरच्या मॅचचा हाय स्कोर मोडलाय आता. 20 धावा. मिस टायमिंग, फटका कन्वर्ट करू शकले नाहीयेत. बॉलच्या मेरिट पर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं. क्रिकेट असा खेळ आहे जिथे आपण नेहमी चर्चा करतो. क्रिकेटमध्ये पद्धत आलित्य, क्रिकेटमध्ये पायांची मुवमेंट, तो अशा अनेक खेळाडू देखील पाहिलेत. जागतिक क्रिकेट विश्वामध्ये देखील आपण क्रिस गेलला पाहिलं, वीरेंद्र सेहवागला पाहिलं, जे जागेवरून देखील फटके मारायचे. ती धमक आपण त्या खेळाडूंमध्ये पाहिले. तसंच प्रयत्न सध्या प्रसाद करताना पाहायला मिळाला. मागच्या बॉलवरती जागेवरून फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. चांगली बॉलिंग, मागच्या बॉलवरती वापसी करून दिले गोलंदाजानं. धावफलकावरती 20 धावा. आणखीन एक तसाच बॉल. चांगल्या पद्धतीचा वेग, डॉट बॉल. हेच करायचंय चौक संघाला, जास्तीत जास्त डॉट बॉल. कारण फक्त 18 बॉलची मॅच आणि त्यामध्ये जर 5-6 डॉट बॉल मिळाले तर धावा कमी राहतील. सध्या चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवरती षटकार आला. पुढचे 2 बॉल निर्धाव आलेत. यावेळीचा बॉल ऑफस्टंपच्या फार बाहेर चाललाय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. 21 रन्स विदाउट विकेट लॉस. बेलपाडा 11 बेलपाडा. 21 ला कुठल्याही प्रकारची सफलता मिळाली नाही अजून. परंतु मागचे जे चेंडू पाहायला मिळाले, 2 ज्या पद्धतीनं कमबॅक केले गोलंदाजानं, चांगल्या पद्धतीची वापसी राहिले. समोरच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केलाय. गोळीच्या वेगानं बॉल समोर मारला. लॉंग ऑफ सीमारेषा पार. धावा मिळतील प्रसाद पाटीलला. 4 चौकार. या 4 धावेनं धावफलक 25 वरती जाऊन पोहोचलं. 25 रन्स. 3 षटकांची फक्त मॅच. 18 बॉलचा सामना. इथे देखील डॉट बॉल. 2 बाउंड्री स्ट्रोक, 3 डॉट बॉल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी. म्हणूया की बाउंड्री आली, षटकार आला, परंतु बॉल डॉट बॉल टाकण्यामध्ये देखील माहीर राहिलेत गोलंदाज. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल आहे. यावेळी जागा मिळाली. शॉर्ट पिच बॉल. त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना प्रसाद पाटीलने या षटकामध्ये लगावलाय दुसरा षटकार. 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या अखेरीस धावफलकावरती बेलपाडा 11 बेलपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 31 धावा. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. हेच म्हणत असतील आशिष प्रसाद या शेवटच्या षटकामध्ये 18-19 आल्या तर 50 धावा. एक मोठं चॅलेंज ठरणार आहे चौक संघासमोर देखील. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 31 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र आता शिल्लक राहिला.
शेवटच्या षटकामध्ये दाखल होत आहेत पराग. तिसरं षटक आहे, अंतिम ओव्हर. धावफलकावरती 31 धावा. या मॅचच्या इनिंग नंतर आपण पुढच्या मॅचचा टॉस करू. दादरपाडा विपक्ष जासई अशी पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ स्लॉट मध्ये आला नाहीये बॉल, त्याचीच वाट पाहत होते आशिष. क्षेत्ररक्षक थोडीशी मिस्टेक, तिथे फायदा उचलतील दोन्ही खेळाडू. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगला तालमेल, चांगला कॉल केला प्रसादनं. 2 बनू शकतात आणि त्या काढल्यात देखील 2 धावेने धावफलकावरती. 33 धावा. अवघ्या 5 बॉलचा खेळ राहिला. आता शेवटचं षटक आहे जिथे किती धावा बनतील टार्गेट सेट करणारे षटक म्हणूया. धावफलकावरती 33 लागल्यात. येणारे अद्याप 5 चेंडू. फुल टॉस दिलाय, जास्त फायदा उचलू शकले नाहीयेत. मागच्या दिशेने बॉल निघाला. फुल टॉस बॉल होता, चान्स होता आशिषकडे. 1 धाव सिंगल कंप्लीट करण्यात आली. कधी कधी अनेक खेळाडू शॉट सिलेक्शन अगोदरच ठरवून ठेवतात की मला इथे मारायचंय आणि तेच कदाचित करताना पाहायला मिळाले. बॅट्समन फुल टॉस होता, कदाचित मिड विकेटला मारला असता, तिकडे रन्स आल्या असत्या. अगोदरच बॅटचा फ्लो ओपन केला. यावेळीचा बॉल आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात चांगली राहिली बेलपाडा संघाची, पण मागील काही बॉल प्रसाद डॉट बॉलचं प्रमाण वाढले. आता इथे बरेचसे डॉट बॉल आलेत आणि त्याच कारणास्तव धावसंख्या थोड्या प्रमाणात थांबवण्यामध्ये चौक संघाचे खेळाडू यशस्वी राहिलेत. 34 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल जागेवरून मारला. हेलिकॉप्टर लुक, नो चान्स, लॉंग ऑन. बॉल निघाला बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम षटकार. 6 धावांचा फटका. 6 धावा मिळतील प्रसादला. 6 रन्सनं धावसंख्या 40 धावा धावफलकावरती. ही चर्चा आपण केली की 50 बनल्या तर एक मोठं टार्गेट म्हणता येईल. सध्या त्याच गतीने वाटचाल करतायत. 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. उर्वरित अद्याप 2 बॉलचा खेळ राहिला. शेवटचे 2 बॉल कशा पद्धतीनं सादर करतील गोलंदाज. 40 धावा धावफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रसादच्या विरोधात गोलंदाज ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल. जेव्हा जेव्हा शॉर्ट पिच मिळाले तेव्हा तेव्हा प्रसादला स्तब्ध ठेवले. जेव्हा जेव्हा ओरपीच आले तेव्हा तेव्हा त्याने षटकार चौकार मारलेत. आणखीन एक डॉट बॉल. धावांची गती आपण पाहताय 40 धावा. 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे धावा बनल्यात, परंतु त्या अपेक्षेनं ज्या अपेक्षा होत्या की 50 बनतील, आणि तो गोलंदाजांचं कौतुक करूया. फुल टॉस टाकला. इथे देखील नाहीये, इथे देखील मिस केला फुल टॉस बॉल. अवघी 1च धाव. 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 3 षटकांच्या अखेरीस बेलपाडा 11 बेलपाडा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना 41 धावा काढल्यात आणि हा सामना जिंकण्यासाठी चौक संघाला 42 धावेची आवश्यकता. 18 बॉल मध्ये आता 42. टॉस साठी आपण आमंत्रित करूया जासई संघ विपक्ष वरद 11 जासई आणि त्यांच्या विरोधात निशांत 11 दादरपाडा. दोन्ही संघांचे कॅप्टन त्वरित या टॉस साठी. पुढची मॅच देखील 3 षटकांची राहील. जासई संघाचे कॅप्टन आलेत निशांत 11 दादरपाडा. जासई टीम कॅप्टन या संयम. निशांत 11 दादरपाडा संघाच्या कर्णधारला आम्ही विनंती करत आहोत, आपण देखील त्वरित या. पुढच्या मॅचचा आपण लगेच टॉस करू. सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसामधील निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात खेळणाऱ्या वरद 11 जासई, हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. अठरा बॉल मध्ये 42 ची आवश्यकता असणाऱ्या सामना जिंकण्यासाठी दादरपाडा टीमचे कर्णधार येत आहेत. आपण टॉस करूया. या स्पर्धेचे मुख्य आयोजक चैतन्य पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. दादरपाडा संघाच्या बाजूने टॉस लागला. अभिनंदन दादरपाडा. आणि जसा सामना संपेल त्वरित आपण निर्णयासहित मैदानाच्या आतमध्ये अंमलबजावणी करा. मागच्या मॅच मध्ये 17 बॉल मध्ये 50 धावा
ज्या खेळाडूच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या चौक संघाचा अष्टपैलू आणि तथा आक्रमक खेळाडू नैनेश दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या सोबतीला आपण साहिल याला देखील पाहद्या 18 बॉल मध्ये 42 चा पाठलाग. मागच्या मॅच मध्ये 17 मध्ये 50 काढल्या नैनेश यांनी. ही महत्वाची मॅच आहे. इथे कशा पद्धतीचा परफॉर्मन्स देतील चौक संघ का बैलपाडा संघ आपल्या मजबूत गोलंदाजीच्या जोरावरती हा सामना जिंकून दाखवतील का. 18 मध्ये 42 धावा. चिन्मयला प्राचारण करण्यात आले. पहिल्या षटकामध्ये चिन्मय येताना पाहायला मिळतो गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती. 18 बॉलचा सामना. नैनेश आणि साहिल सलामीचे खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती चिन्मयला आपण पाहताय. 18 बॉल 42 ची आवश्यकता. सामना कशा पद्धतीचं रंगेल. प्रेक्षकांना नेहमीच अटीतटीचे सामने रफ अँड टफ मॅच पाहायला आवडतात. हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. या मॅच मध्ये तसा रोमांचकपणा राहील का. तशा पद्धतीची स्थिती पाहायला मिळेल का सामन्यामध्ये. सामन्याला करूया सुरुवात. दुसरं सत्र जिथे 18 बॉल 42 रोखायच्या. बॉलर्स आले चिन्मय, बॅट्समन नैनेश. मागच्या मॅचचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच हे किताब ज्याने जिंकलंय तो खेळाडू. पहिला बॉल दिशा चेक केली अंपायर्सना. लेग स्टंपच्या बाहेर चालला बॉल. पहिलाच बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर टाकला, त्या कारणास्तव वाईड मिळाला. एक एक्स्ट्रा रन. 42 चा पाठलाग करायचा चौक संघाला. नैनेश खेळपट्टीवरती थांबला राहिला तर धावांचा तो पाठलाग सहज करून देईल. ही क्षमता त्याच्या आपण मागच्या मॅच मध्ये पाहिली. चिन्मयचा पहिला बॉल निर्धाव आला. युवा खेळाडू, अनेक यंगस्टर खेळाडू आज बेलपाडा संघाकडून खेळतात. गोलंदाजीचं अस्त्र पाहायला मिळालं मागच्या मॅच मध्ये. बेलपाडा संघाची चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. सध्या या मॅच मध्ये कॅप्टन म्हणत असतील की नैनेशची विकेट लवकरात लवकर मिळायला हवी. नैनेश आक्रमक खेळाडू आहे. कशा पद्धतीने सामोर जातील चिन्मय. पुढचा बॉल आडव्या बॅटनं गॅप मध्ये वेगवान फटका. 2 खेळाडूंच्या मधोमध निघालाय. बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. दन 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 करत सीमा पार. 4 रन. नैनेशच्या बॅट मधून आलाय पहिला खणखणीत चौकार. 4 रन्स धाव फलकावरती 5 धावा. 42 चा चर्चा, टार्गेटची चर्चा आपण केली. सध्या आपण फिल्डिंग मध्ये बदल पाहता. फाईन लीगला खेळाडू लावण्यात आल्या. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे आणि त्यांना बैदून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. सध्या चांगली बॅटिंग करतायत नैनेश. पहिल्या मॅच मध्ये जसा तो खेळलाय तशीच बॅटिंग त्याला करावी लागेल हा सामना जिंकून देण्यासाठी. बॅटच्या मधोमध आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब फटका. डीप मिड विकेट, बाउंड लाईनच्या पलीकडे. चौक संघाची ताकद. नैनेशचं आक्रमण. बॉल सीमा पार. षटकार. चा पाठलाग. सध्या 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. त्यामुळे पाठलाग सोपा बनलाय की काय. सुरुवातच दमदार राहिले. 31 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी अद्याप चौक संघाला येणाऱ्या उर्वरित काही बॉल मध्ये 31 धावेचं समीकरण. चांगली बॅटिंग करतायत नैनेश. अनस्टॉपेबल बॅटिंग. थांबण्याचं आज नावच घेत नाहीये. ज्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये तो खेळला. फुल टॉस दिलाय. बॅट चेंज, मागे चाललाय बॉल. विकेट किपरच्या पायाला लागून तिकडे लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतील. तत्पूर्वी एक सिंगल. धाव फलकावरती 12 लागल्यात. स्ट्राईक वरती साहिलला आपण पाहतोय. प्रथमच या मॅच मध्ये तो स्ट्राईक वरती दाखल झाला. नैनेशच्या बॅटिंगचा आनंद चौकच्या पाठीराख्यांनी घेतला. पहिल्या मॅच मध्ये त्याचा झंझावात पाहायला मिळाला. 50 धावा त्यानं काढल्या. ही मॅच महत्वाची आहे. दुसरा सामना. फटका फसलाय की काय. पॉइंट टू लॉंग ऑनच्या दिशेनं. फ्लायटेड स्ट्रोक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. 18 रन्स. ज्या चिन्मयनं पहिल्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग केली, कमी धावा मोजल्या, त्या चिन्मयच्या विरोधात इथे हल्ला बोल चढवलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट फार दूर आहे. स्वतः गोलंदाज धावतायत. एक पूर्ण करण्यात आले. दुसऱ्या धावेचा पलटवार. 2 धावा. थ्रो चुकीचा आलाय पण तो बॅकअप चांगले. 2 धावा मिळतील आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अर्थातच चौक संघासाठी 20 धावा. 42 चा पाठलाग. 2200 आवश्यकता येणाऱ्या 12 बॉल मध्ये.
12 बॉल 22 धावा. हे समीकरण मॅच जिंकण्यासाठी सध्या चौक संघाला पूर्ण करायचे आहेत. 22 धावा. सर्वाधिक चांगली कामगिरी मालिकावीरसाठी आपण इलेक्ट्रिक स्कूटी देणार आहोत या स्पर्धेमध्ये. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरला सायकल आणि आकर्षक चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला रोख रक्कम 50,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. 5 क्रमांक आपण पाहताय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये. मॅचच्या दिशेने जाऊया. समीकरण 12 बॉल 22 धावेची आवश्यकता. प्रसाद पाटील दाखल झाला. बॅटिंग त्यानं चांगली केली, पण तो आता बॉलिंग मध्ये अग्नी परीक्षा. पहिला बॉल खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेर. आणखीन एक वाईट बॉल. या मॅच मध्ये गोलंदाजांकडून बऱ्याचशा चुका दुसऱ्या सत्रामध्ये बेलपाडा संघाकडून पाहायला मिळाल्यात. ज्या चिन्मयनं पहिल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली त्याच्या विरोधातच या मॅच मध्ये 22 धावा आल्या. 20 धावांचं षटक माफी असावी पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळालं. इथे प्रसादचा बॉल चांगल्या. समीकरण आता 11 बॉल 21 धावेची आवश्यकता. 11 चेंडू आणि 21 धावा. 2-3 डॉट बॉल आणखीन आले तर सामन्याची रोमांचकता वाढू शकते. ते काम करतील का प्रसाद? ओव्हर पिच दिलाय बॉल, त्याला समोरच्या दिशेने पाठवलाय. नैनेशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी स्ट्रोक. षटकार. अवघ्या 15 धावेची आवश्यकता. राहिले 10 बॉल. सामना सोपा केलाय, सामना अगदी खुलाच करून टाकलाय. 10 बॉल 15 धावेची आवश्यकता असणार आहे. मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या बॉलवरती षटकार मारला नैनेशनं, चांगले फटके तो खेळतो. यॉर्कर बॉलला देखील प्रतिउत्तर नैनेशच्याकडे आहेत आणि ते तो दाखवताना पाहायला मिळालं. 15ची आवश्यकता. राहिले 10 बॉल. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी खाली राहिली बॉलची. खाली राहिला बॉल, त्याच कारणास्तव डॉट बॉल. समीकरण 9 चेंडू 15 धावा. एक डॉट बॉल महत्वाचा. हा उल्लेख आपण वारंवार केला. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना जाईल का? फ्लिक केल्या बॉलला, दिशा दिली, योग्य त्या दिशेकडेच मारलाय जिथे कुणीही खेळाडू नाहीये. पंचांचा इशारा आलाय. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलवरती. 6 षटकार. आठ चेंडू आणि 9 धावा. या आव्हान आता सामना जिंकण्यासाठी चौक संघासमोर. 9 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 8 बॉल मध्ये पाठलाग सोपाच करून टाकला. चांगली बॅटिंग. आणखीन एक मोठा फटका. या षटकारानं जणू काही मॅचचे हवाच काढले की काय. मिळतील धावा 6. दोन धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावेची आवश्यकता असणाऱ्या. 3 धावेची आवश्यकता. 9 हव्या होत्या षटकाराला. सामना संपला. हार्दिक अभिनंदन चौक टीम. 2 षटकांमध्येच रिझल्ट दाखवलाय. अप्रतिम बॅटिंग. नैनेशचं आक्रमण. मागच्या मॅच मध्ये 50 काढल्या आणि या मॅचचा विचार केला तर नैनेशच्या बॅट मधून रन्स आल्यात. 10 बॉल 35 धावा. क्या बात आहे. मॅन ऑफ द मॅच नैनेशला आपण आमंत्रित करूया मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकासाठी. फार चांगली बॅटिंग नैनेश यांनी दाखवली आणि शेवटच्या मॅच साठी दाखल होईल. चौक संघ शेवटची मॅच खेळणार आहे आजच्या दिवसामधील. पुढच्या मॅचला आपण करूया सुरुवात. दादरपाडा टीम निर्णय घ्या आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आय थिंक फिल्डिंग करणार आहेत दादरपाड्याचे खेळाडू आणि त्यांच्या विरोधात आपण जासई संघाला खेळताना पाहणार आहोत. फार महत्वाची मॅच. याच विभागामधील 2 ताकदवार संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. परंतु त्याच्या अगोदर देऊया आपण नैनेश यांना सामनावीर. दादरपाडा टीम संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय ते करतायत आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय वरद 11 जासई संघाला. आपण मॅन ऑफ द मॅच देऊया सामनावीर.